पहिला बॉल. ओहो खूप चांगला बॉल. ओहो खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात. सरपंचांनी बोट उंचवलंय. पंचांची भूमिका बजावतायत. ओ युटी आउट. खूप चांगला बॉल इथे. ओ युटी आउट. हनुमान क्रिकेट क्लब मानाईनगर आज मात्र बेत जोरात दिसतोय. ज्या प्रकारे तयारी चालू आहे आणि या किरण दादा उमेश दादा मात्र ज्या प्रकारे घेऊन आलेत, खूप साऱ्या शुभेच्छा. होऊ द्या जोरात. आज 2 सामने तर जिंकले. तिसरा सामना मात्र अगदी खेळण्यासाठी सज्ज होतील तत्पूर्वी त्यांनी मात्र तयारी चालू केली. 2 विकेट गॉन. दुसरी विकेट देखील मात्र माघारी जाताना मात्र पाहायला मिळते. पुढचा बॉल. हो खूप चांगला बॉल. यष्टींच्या वरतून जाणारा बॉल होता. बीट करून चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. द बनपुरीकर्स टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि त्यांच्या विरोधात मात्र मराठा योद्धा धजगाव या 2 संघांमधली ही लढत मात्र पाहतोय. ओहो पायावरती आदळलाय. शरीराचा वेध घेणारा हा बॉल, परंतु 1 धाव कंप्लीट करण्यामध्ये यश. अगुडब्याचा बॉल होता. ड्राइव्ह जरूर केलाय. 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव कंप्लीट. सिंगल आली आहे. पहिलं षटक समाप्त. टीमची धाव संख्या 2-2. स्पीडअप ठेवायचंय. फुल टॉस बॉल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. खूप चांगला बॉल. ड्राइव्ह केलाय. ऑफ ड्राइव्हचा प्रयत्न. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. फेकी गेली. 2 धावा कंप्लीट होत आहेत. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. या बॉल वरती 2 धावा आल्यात. खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा बॉल.
टर्न झालाय, डॉट बॉल होतोय. फटका तर चांगला खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. तिथे दोन क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप होते. सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने धाव फलक. ऑन साइडला दिशा दिली आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. हो हो, खूप चांगला स्टॉप तिथे मात्र पाहायला मिळालाय. अगदी चौकार अडवलाय. पुढून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह सुरू केलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये एकच धाव, वेगाने फेकलाय, बॉल वरती पोहोचलेत. एका धावेने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 9व्या धावसंख्येवरती. मोठा फटका खेळायचा होता, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा बॉल डॉट बॉल येतोय. ओव्हरची होते समाप्ती, 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 9-2. चला अंतिम षटक, थोडस स्पीडअप घ्या, फास्ट घ्यायचंय थोडस मित्रांनो, स्पीडअप घ्यायचंय. चला फास्ट घ्या थोडस. संकेत आलाय, व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात मात्र जरूर केली गेली आहे. 10 धावा धावफलकावरती लागतायत. हो हो, इथे अंपायरचा इशारा येतोय, नो बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धाव मात्र मिळेल सिंगलच्या मदतीने. मोठा फटका, वन बाउंस, सी मारी शपार, चौकार आलाय. खूप वेळानंतर मात्र हा चौकार पाहायला मिळाला. इथे आउट आहे बहुतेक. अंपायरचा डिसिजन ची वाट पाहिली नाहीये, जागा सोडली आणि इथे फलंदाज मात्र बाद होतोय. नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवायचा आहे.
पटका सुरेख आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न होता परंतु सरपंच इशारा देत आहेत. चौकार आलाय. सरपंच बसलेत त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. थर्ड अंपायरची भूमिका बजावत आहेत. मिसटायमिंग स्ट्रोक. फुल टॉस बॉल होता. इथे फटका फसलाय. हो या बॉलवरती मात्र एकच धाव. एकवीस धावा झाल्यात आणि हे लक्ष असेल 18 बॉल 22 धावांचं. द बनपुरी कर्स या संघाला कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल. हॅलो. चला फिल्डिंग लावून घ्या त्वरित. योद्धा धजगाव मराठा युथ योद्धा धजगाव त्वरित फिल्डिंग लावून घ्या. 15 मिनिटाचा अवधी आहे. अठरा चेंडू 22 ची गरज. येणारे 18 बॉल 22 ची गरज. मराठा युथ युद्ध दसगाव. चला मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. थोडंसं स्पीडअप करा प्लीज.
चला स्पीडअप घ्या थोडस मित्रांनो, कारण अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत. चला 18 बॉल 22 ची गरज आहे. स्पीडअप घ्या. चला 18 बॉल 22 ची गरज असताना मात्र सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मंगेश आणि राहुल. खूप चांगला बॉल, पहिलाच बॉल फ्लिप करण्याचा प्रयत्न 30 यार्ड सर्कल मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, कोणतीही धाव नाहीये. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. वाईट +1 2 धावा. फुल टॉस बॉल होता. तिथे मात्र पाहायला गेलं तर अंपायरचा निर्णय येतोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती केलेलं आक्रमण. फुल टोल वसूल केलाय 6 धावांसाठी. षटकार. दहा धावा धावफलकावरती लागतात. खूप चांगलं बॅटिंग लाईन मात्र पाहायला मिळते राहुलच्या माध्यमातून. हो, याच वेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉल कॅरी केलाय, फेकी केलाय. एकच धाव खात्यामध्ये ऍड होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचते 1 वर 1. 11 धावा. बनपुरीकर्स आणि त्यांच्या विरोधात धजगाव या 2 संघांमधली ही लढत मात्र पाहतोय. जो जिंकेल तो मात्र जिवाळा संघाशी 2 हात करेन. हो, अगदी उजव्या यष्टी जवळून जाणारा लगतचा हा बॉल मात्र पाहायला मिळालाय. व्हाईट बॉल.
इकडे अपील पहा, अपील मध्ये उत्साह. ओहो, सरळ बॅटने स्ट्रेट डाउन दी ग्राउंड. षटकार. सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय. 6 धावांसाठी. चार धावांची गरज आहे. चौकाराने मॅच फिनिश होईल का? कारण कमबॅक करेल गोलंदाज. 4 धावांची गरज. टॉस साठी लगेच तयार राहायचं जिवाळा टीम आणि विजेता टीम. लोअर फुल टॉस बॉल होता. ऑन साइड ला दिशा दिली. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेवरती समाधान. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. ओहो, फटका चांगला आहे परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप. दोन धाब्यांची गरज अजूनही. विजयासाठी 2 धाब्यांची गरज आहे. खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर खालती राहिला थोडासा. दोन धाब्यांची गरज. हाफ ट्रॅकर बॉल होता. दिशा द्यायची होती. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. अजूनही 2 धावांची गरज आहे. पाहूया. फाईट बॉलचा इशारा. आता स्कोर लेवल झालाय. एका धावेची गरज. चला जिवाळा कॅप्टन तयार राहायचंय. हलक्या त्याने ढकलून दिलाय आणि एक धाव मात्र इथे कंप्लीट होते आणि सामना जिंकलाय द बनपुरीकर्स या संघाने. चला टॉस घेऊयात नेक्स्ट मॅचचा. या कॅप्टन बनपुरीकर्स. रोडे सर या. रोडे सरांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस